पाण्याचं फक्त सांगून द्या अजून. हो चलो, म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच थोडक्यामध्ये लक्षात आले होते त्यावेळेला. ओके, आता आपण वळू नाउन्सच्याच पुढच्या सेक्शनकडे. नाउन्सचे टाईप्स पाहिले का आपण? प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, नाही ना? तुम्ही होते मागच्या लेक्चरला इंग्लिशच्या? बरं, चल. टॉपिक घेऊ आता नाउन टाइप्स. हां, नामाचे टाइप्स बघा. पहिला टाईप आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउनला काय म्हणायचं मराठीत? विशेष नाम. लिहा. याच्यात काय काय येणार आहे बघा. एखादी व्यक्ती, वस्तू, स्थळ, त्याचप्रमाणे एखादी नदी, समुद्र, महासागर, वाळवंट, स्मारके. लिहा यादी. हां, इत्यादी घटकांना असं म्हणा पुढे. इत्यादी घटकांना इत्यादी घटकांना त्यांची विशेष ओळख होण्यासाठी, विशेष ओळख, स्पेशल आयडेंटिटी, विशेष ओळख होण्यासाठी दिलेल्या नावाला, विशेष ओळख होण्यासाठी दिलेल्या नावाला प्रॉपर नाउन म्हणतात. ओके, एक्झाम्पल बघा. आता व्यक्तीचं नाव गणेश, वस्तू ताजमहल, स्थळ धुळे, इंडिया. त्याचप्रमाणे नदीला दिलेले नाव गंगा, अरेबियन सी, पॅसिफिक ओशन, सहारा डेझर्ट, वगैरे. चला, त्याचे वैशिष्ट्य लिहा.
याचे वैशिष्ट्य किंवा फीचर्स. आता यांच्या वैशिष्ट्यामध्ये जे विशेष नावं असतात त्याच्यात आपल्याला काय सांगता येईल माहिती आहे का, फर्स्ट लेटर कॅपिटल असते, जो त्याचा वेगळेपण आहे. लिहा, फर्स्ट लेटर म्हणजे अक्षर, फर्स्ट लेटर कॅपिटल असते. फर्स्ट लेटर कॅपिटल. उदाहरणार्थ तुमचं नाव लिहून टाका स्वतःचं जे असेल ते. हां, उदाहरणार्थ राहुल, गोपाल, काही घेतलं तर पहिलं अक्षर कॅपिटल. ठीक आहे. दुसरं फीचर घ्या, प्रॉपर नाउन्स आर अनकाउंटेबल. प्रॉपर नाउन्स आर अनकाउंटेबल. काय असतात ते? अनकाउंटेबल. संख्येत 1 2 3 मोजता येत नाही. संख्येत 1 2 3 मोजता येत नाहीत. खालच्या इथल्या आडनावाचे प्लुरल करता येते. तुम्ही दाखवा मागच्या नोट्स. याच्यात झालं होतं का मागच्या वेळेला? कंजंक्शन वगैरे ते पण झालं होतं का? नक्की ना, असं डबल नाही होते ना? हां, कारण काय ते रेकॉर्डेडमध्ये डबल नको व्हायला. ठीक आहे. तर काय लिहिलं आपण आता? आडनावाचे अनेक वचन होते, मात्र त्यापूर्वी द आर्टिकल वापरावे लागते. मात्र त्यापूर्वी द आर्टिकल वापरावे लागते. फॉर एक्झाम्पल बघा, द पवार्स असं आपल्याला चालेल. द पवार्स ऑफ धुळे आर रिच पीपल असं वाक्य तयार करता येईल. येणारी जी वर्ब आहे ती प्लुरल पाहिजे. हां, द पवार्स, द कपूर्स एक्सेट्रा. चला, पुढचं वैशिष्ट्य घ्या. दोन विशेष नामांची एकमेकांशी तुलना केल्यास, दोन विशेष नामांची एकमेकांशी तुलना केल्यास एकमेकांची तुलना केल्यास दुसऱ्या विशेष नामापूर्वी द आर्टिकल वापरतात. दुसऱ्या विशेष नामापूर्वी द आर्टिकल वापरतात. उदाहरणार्थ, कालिदास इज डॅश शेक्सपियर ऑफ इंडिया. तर इथे कालिदास आणि शेक्सपियर या दोघांची तुलना झाली आहे दुसऱ्या विशेष नामापूर्वी द. पहिल्याला काहीच नाही वापरायचं. पहिल्याला काहीच नाही. मुंबई इज डॅश मँचेस्टर ऑफ इंडिया. तर मग मुंबई आणि मँचेस्टरची तुलना आहे. दुसऱ्या विशेष नामापूर्वी द. तुलना झाल्यास, हे महत्त्वाचं आहे.
शेवटचं फीचर घ्या. विशेष नामांपैकी हे बघा, विशेष नामांपैकी हां, नदी, समुद्र, महासागर, वाळवंट, स्मारके इत्यादी नामांपूर्वी द आर्टिकल लावतात. द आर्टिकल लावतात. या सगळ्यांना द लागेल, लावून टाका. द गंगा, द अरेबियन सी, द पॅसिफिक ओशन, द सहारा डेझर्ट, ठीक आहे. 2 नंबरचं घ्या नावून आता. कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाउन. याच्यात पण एखादी वस्तू, स्थळ, व्यक्ती, प्राणी, पक्षी, फळे, फुले इत्यादी नामांना त्यांच्या समान गुणधर्मानुसार जे नाव दिले जाते. याच्यात काय महत्त्वाची गोष्ट आहे तर समान गुण, काहीतरी त्यांच्यामध्ये समान आहे. तर त्या समान गुणधर्मानुसार जे नाव दिलं जाईल ते त्या सगळ्यांना लागू होईल, कॉमन. आणि प्रॉपर नाऊन हे त्या व्यक्तीचं एकट्याचं आहे. जसं राहुल, गणेश, सरिता हे त्या व्यक्तीचं स्वतःचं नाव. आणि व्यक्तीमध्ये समजा बॉय, गर्ल, चाइल्ड, टीचर है ना, पर्सन, किंग, हे त्या घटकाला प्रत्येकाला लागू होणार आहे. वस्तूमध्ये मग कार, पेन, बल्ब, टेबल, बोर्ड, बुक. स्थळमध्ये व्हिलेज, सिटी, नेशन, स्टेट, कंट्री वगैरे वगैरे. प्राण्यांमध्ये डॉग, कॅट, एलिफंट, लायन. पक्षीमध्ये ककू बर्ड, ककू. हेन, पिकॉक. फळे, ॲपल, फळेमध्ये मग बनाना है ना, वगैरे वगैरे. फुलांमध्ये रोज, ट्युलिप. कॉमन आहे हे सगळे, कॉमन आहे, लक्षात घ्या.
कॉमन आहे, कारण याच्या गुणधर्मामध्ये, याच्या क्वालिटीजमध्ये आपल्याला याचे प्लुरल अनेक वचन होते असं साधारण लिहायला लागेल. हे झालं की क्वालिटीज नाव टाका. उदाहरणं झालं की क्वालिटीज नाही, आता फीचर्स नाव टाका. फीचर्स टाका. फीचर्समध्ये लिहा यांचे प्लुरल होते, कारण हे काउंटेबल नाउन्स आहे. यांचे प्लुरल होते कारण हे काउंटेबल म्हणजे संख्येत 1 2 3 मोजता येणारे. आणि अनकाउंटेबल म्हणजे संख्येत मोजता न येणारे. मापात वगैरे मोजता येऊ शकतं. काउंटेबल आहे. जर काउंटेबल आहे तर मग प्लुरल व्हायला पाहिजे, असं सरळ सरळ अर्थ आहे. हे काउंटेबल आहे प्रत्येकाचं, त्याचे नियम आहेत. मग असं पण लक्षात येईल. जसं बघा, कारचं अनेक वचन काय करणार? कार्स. पेनचं पेन्स, म्हणजे काय लावलं आपण? यस लावला. पण सिटीचं अनेक वचन सिटीज, म्हणजे वायचा आय करून ES लावला. असं होतं हे. आता इथं वाय होता पण त्याच्या अगोदर व्यंजन होतं. इथं वाय याच्या अगोदर स्वर आहे, म्हणजे फक्त यस लागेल. तुम्ही असे जोडेले यावर का स्वतंत्र, इथंच ना काय यस लावू माझ्यासारखं. स्वतंत्र सिंग्युलर प्लुरलच्या जोडेले यायच्या. आपण म्हटलं ना प्लुरल होतं, तर मग सिंग्युलर प्लुरल मग लिहिताना लिहायचं कार कार्स, असं तयार करायचं आहे. थांबा, चाइल्डचं बघा. आता चाइल्डचं चिल्ड्रन, मध्येच काय लागलं? आर्यन. हटके, असं प्रिडिक्टेबल नाही की काय होईल. मग त्याचे काही नियम आपल्याला पाहायला लागतात. 2 ओ आले तर फक्त यस लावायचं आहे. हे BANA. तर बघा, असे वेगवेगळे रूल्स आपल्याला बघायला लागतील. लिहून टाका काही उदाहरणं 2-4.
चला पुढचं वैशिष्ट्य लिहा. कॉमन नाउन्स पूर्वी नियमाप्रमाणे आर्टिकल्स वापरले जातात. नियमाप्रमाणे आर्टिकल्स वापरले जातात. कोणते कोणते आर्टिकल्स आहे तर ते सगळेच्या सगळे इथे नियमाप्रमाणे वापरले जातील. ठीक आहे. चला उदाहरणार्थ बघा. पहिल्यांदा आर्टिकल्स थोडं बेसिक पाहून घ्या. 3 आहेत. अ किंवा एन आणि द. अ आणि एन जे तर ते इनडेफिनेट आहे, तर द हे डेफिनेट आहे. डेफिनेट म्हणजे अधिक माहिती सांगून निश्चित झाल्यास, आणि इनडेफिनेटमध्ये अधिक माहिती दिलेली नसल्यास. माहिती दिलेली असल्यास, दिलेली नसल्यास, आणि मग आणि एन उच्चाराप्रमाणे स्वराचा उच्चार असेल अ आई तर एन वापरायचा आहे. व्यंजनाचा उच्चार असेल तर अ वापरायचा आहे, आणि निश्चित माहिती असेल तर द वापरायचा आहे. मग आय सॉ डॅश बॉय, आय ईट डॅश ॲपल. आता बॉय आणि ॲपल यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही आहे, म्हणून हे इनडेफिनेट झाले. आणि हे जर इनडेफिनेट होत असतील तर उच्चाराप्रमाणे जर बॉयचा उच्चार पाहिला तर ब आहे, आणि उच्चार पाहिला तर ॲन वापरावं लागेल. पण अधिक माहिती दिली तर डॅश ॲपल इन धिस बास्केट. तर कोणत्या आपण ॲपलबद्दल बोलतोय आता, इन धिस बास्केट. मग याला काय म्हणता, अधिक माहिती सांगणारे शब्द. आणि म्हणून इथं द आलेला आहे, येईल. द ॲपल इन दिस बास्केट इज फ्रेश. किंवा द बॉय असं म्हणता येईल आपल्याला जर पुढे आपण म्हटलं इन द कॉर्नर इज ब्लाइंड. याला म्हणतात अधिक माहिती सांगणारे शब्द हे. तर मग द वापरायचा. अधिक माहिती सांगणारे शब्द नसेल, जनरल बोललं जात असेल तर उच्चाराप्रमाणे अ आणि एन. अजून याचे बेसिक नियम आपण आर्टिकलमध्ये पुढे जाऊन पुढे डीपमध्ये पाहणार आहे. आता बेसिक एवढा इथे कव्हर करा. ठीक आहे. पूर्ण आर्टिकलचे नियम आपण इथे नाही कव्हर करत आहे. जेवढं आपल्या कामाचं आहे तेवढंच बोलतो आहे, है ना, कारण मग डीप सेपरेट चॅप्टर अभ्यासावं लागेल.
पुढचा टाईप आहे आता प्रॉपर आणि कॉमन, हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. तिसरा थोडा बरा आहे, फार अवघड नाही समजायला. मटेरियल नाऊन 3 नंबरला घ्या. जायचं पुढे घ्या. मटेरियल नाऊन लिहा. पदार्थ किंवा पदार्थ किंवा अन्न घटकांना कंसातले द्रव, वायू, घन, धातू, खाद्यपदार्थ, इत्यादी घटकांना दिलेल्या नावाला मटेरियल नाऊन असे म्हणतात. एक्झाम्पल्स बघा आता. ऑक्सिजन, हायड्रोजन, गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम, ऑइल, वॉटर, शुगर, हनी, मिल्क, टी, कॉफ़ी, बटर, घी, फूड, वूड, मनी पण याच्यातच टाकून घ्या. मटेरियल नाही पण ते त्याच्यात टाकून घ्या उदाहरण म्हणून. नाही तर जाऊ द्या, ह्याच्यात नका घ्या, वेगळं राहू द्यायला. वूडपर्यंत घ्या. उदाहरणार्थ झाले की फीचर्स नाव टाका. मग लिहा मटेरियल नाउन्स है अनकाउंटेबल. म्हणजेच संख्येत 1, 2, 3
मोजता न येणारे, संख्येत 1 2 3 मोजता न येणारे, पण मापात मोजता येईल. मापात मोजता येईल ना, अगदी मोजताच येणार नाही असं नाही, मापात मोजता येईल. तर मटेरियल नाऊन काय झालं मग? अनकाउंटेबल, म्हणजे संख्येत मोजता न येणारे असल्याने, आता पुढे लिहा, असल्याने त्यांचे प्लुरल होत नाही. असल्याने त्यांचे प्लुरल होत नाही, है ना. उदाहरणार्थ बघा, कॉटन, प्लास्टिक. कसं काय आपण याला संख्येत मोजणार? 1 प्लास्टिक, 1 लाकूड, 1 कॉटन नाही घेऊ शकत, मापात मोजता येईल. मग हे कशा प्रकारचे झाले? अनकाउंटेबल. त्याच्यामुळे याचे प्लुरल होत नाही. मग काय करा? कॉटन, कॉटन्स, प्लास्टिक, प्लास्टिक्स असं लिहा आणि बाजूला चुकीचं करा. करून बघा, म्हणजे तसं होत नाही. हे 2 अँगल पाहतोय आपण, ते काउंटेबल अनकाउंटेबल पैकी काय, आणि मग आर्टिकलात त्यांचं प्लुरल होईल का नाही होणार, आणि आर्टिकल कोणते वापरले जातील, हे प्रत्येक ठिकाणी आपण मोजतो आहे का ते काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे, आणि मग प्लुरल होईल का नाही होणार, आणि आर्टिकल कोणते वापरले जातील. मग याच्यात काय लिहायचं? प्लुरल होत नाही. खालच्या वेळेत लिहा, मटेरियल नाउन्स अनकाउंटेबल असल्याने, मटेरियल नाउन्स अनकाउंटेबल असल्याने साधारणपणे आर्टिकल्स वापरली जात नाहीत. साधारणपणे आर्टिकल्स वापरली जात नाहीत. मात्र अधिक माहिती दिल्यास, मात्र अधिक माहिती दिल्यास द आर्टिकल वापरता येते. म्हणजे आर्टिकलच्या बाबतीमध्ये अ एन नो, द पण नो, सामान्य अर्थाने द वापरला जाईल, अधिक माहिती दिलेली असेल तर. हे साधारणपणे क्रीम आणि कीवर्ड्स आहेत जे तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचे आहे. चल, आता एक्झाम्पल्स बघा. बघा, आय लाईक डॅश मिल्क, आय नीड डॅश वॉटर, डॅश वॉटर ऑफ दिस रिवर इज होली, पवित्र.
आय नीड डॅश मिल्क ऑफ अतुल डेअरी ओनली. तुम्हाला आता दोन पर्याय आहे, एक द आर्टिकल, दुसरा नो आर्टिकल. आणि एन वापरायचा नाही, कारण त्याचा अर्थ एक होतो जो इथे लागू नाही होत. सोडवून मला सांगा, नंबरिंग करा. पहिलं वाक्य बघा, आय लाईक डॅश मिल्क, काय करायचं, नो आर्टिकल. आय नीड डॅश वॉटर, नो आर्टिकल. आता डॅश वॉटर ऑफ दिस रिव्हर म्हणजे अधिक माहिती झाली. द आय नीड डॅश मिल्क ऑफ अतुल डेअरी ओनली, अधिक माहिती झाली. द थोडी आर्टिकलची पण त्याच्यामध्ये आता तयारी होते, कारण नामांचा आणि आर्टिकलचा जवळचा संबंध असतो. चला 4 नंबर घ्या, कलेक्टिव्ह नाउन. हे झालं की 4 नंबरकडे वळू. कलेक्टिव्ह नाउन्स, समूहवाचक किंवा गटवाचक नामे. सरळ सरळ अर्थ आहे ग्रुप किंवा कलेक्शन. समूह, गट, यांना दिलेल्या नावाला, यांच्या किंवा यांना दिलेल्या नावाला ग्रुप किंवा समूह यांना दिलेल्या नावाला कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतात. खालच्या इथल्या कलेक्टिव्ह नामांचा साधारणपणे खालील 3 प्रकारे अभ्यास करता येतो. खालील 3 प्रकारे अभ्यास करता येतो, जे आपण आता खाली 3 प्रकार पाहणार आहे त्याचे. 1 लिहा, 1 नंबर. खालील काही कलेक्टिव्ह नाउन्स
खालील काही कलेक्टिव्ह नाउन्स, खालील काही कलेक्टिव्ह नाउन्स ही मूलतः सिंग्युलर असतात, म्हणजेच काउंटेबल. मूलतः सिंग्युलर असतात म्हणजेच काउंटेबल. त्यामुळे त्यांचे प्लुरल होते. नियमाप्रमाणे आर्टिकल्स वापरले जातात. For example, team, jury, panel, album, swarm म्हणजे थवा, गँग एक्सेट्रा. मग टीमचं अनेक वचन टीम्स, अल्बम अल्बम्स, स्वॅर्म स्वॅम्स. हे एक वचन अनेक वचनचे एक्झाम्पल्स. अ टीम, अ टीम, टू टीम्स. काउंटेबल होतं आहे, अ वापरलं जाईल, द पण वापरलं जाईल. आता इथे मला सांगा कोणतं वाक्य बरोबर आहे. अ टीम ऑफ 20 गर्ल्स इज कमिंग, हे बरोबर आहे का? अ टीम ऑफ 20 गर्ल्स आर कमिंग, हे बरोबर आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. लिहा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. याच्यातून आपल्याला करेक्ट वाक्य ओळखून दाखवायचं आहे. दोघी वाक्य लिहा.
कोणतं बरोबर आहे, पहिलं का दुसरं? अ टीम आहे ना, तुम्ही याचा नाही हिशोब लावायचा, नाही तर मग चुकीचं वाटेल. हे बरोबर वाटेल, पण अ टीम आहे त्याच्यामुळे येणारी वर्ब सिंग्युलर. 2 टीम्स असतं तर मग आर आला असतं. बस एवढं एक लक्षात ठेवायचं. हां, बंच, अ बंच ऑफ कीज, अ बंच ऑफ. इथे एक वचन कसं घेणार आपण, इथं तर अनेक वचनच येणार आहे. कीज एक जुडगा आहे. ठीक आहे, हे झालं तुमच्या पहिल्या प्रकारचे नाउन्स जे मूलतः सिंग्युलर होते. हे झालं लिहून सगळं घ्या. 2 नंबर करा. कलेक्टिव्ह नाउन्सपैकी 2 नंबरचे कलेक्टिव्ह नाउन्सपैकी खालील काही नाउन्स कलेक्टिव्ह नाउन्सपैकी खालील काही नाउन्स कलेक्टिव्ह नाउन्सपैकी खालील काही नाउन्स हे मूलतः सिंग्युलर असतात, मात्र त्यांचे प्लुरल होत नाही. कसं आहे बघा, म्हणजे आहे मूलतः सिंग्युलर पण प्लुरल होत नाही. मात्र प्लुरल होत नाही. मूलतः सिंग्युलर आहे, प्लुरल होत नाही. उदाहरणार्थ बघा बरं का, पोएम 1, 2 पोएम्स, 1 पोएम 2 पोएम्स, 1 सीन 2 सीन्स. पण पोएट्री आणि सीनरी हे मात्र सिंग्युलर आणि अनकाउंटेबल असं समजायचं आहे. याचं जर पोएट्रीज केलं है ना, आणि याचं जर सीनरीज केलं तर मग त्याची गरज नाही आहे. काही स्पेशल रेफरन्स असेल वेगवेगळ्या प्रकारचा तरच तसं प्लुरल होईल, अदरवाईज ते प्लुरल करायचं नाही. कळतं आहे है ना. बघा मग याच्यात इमेज, इमेजेस, इमेजरी, मशीन, मशीन्स, मशिनरी, हे डायरेक्ट तिकडचं नाव देतं. हां, ड्रेपरी असतो, कपड्यांचा समूह, कटलरी, कटलरी असतात ते टिकल्या बांगड्या, त्या वस्तूंचा समूह, प्रसाधने, समूहच आहे. त्याच्यानंतर क्रॉकरी, भांड्यांचा समूह, सगळ्याच्या स्टेशनरी, ऑफिसल्या वस्तू, लिहून घ्यायचं सगळं नाव. याला आर्टिकलचा जर विचार केला तर याला अ एन वापरता येत नाही, द वापरता येतो. हां, येणारी वर्ब प्लुरल येते, येणारी वर्ब सिंग्युलर येते, हे लक्षात घ्या. वर्ब सिंग्युलर येते, वर्ब सिंग्युलर पण अ आणि एन ने वापरता आहेत. उदाहरणार्थ बघा, द पोएट्री असं म्हणता येईल तुम्हाला ऑफ टागोर, द सीनरी ऑफ काश्मीर, इज वापरावं लागेल. इज, आर नाही, कारण पोएट्री इज अ ग्रुप आहे, कॉम्पॅक्ट ग्रुप आहे. सीनरी कॉम्पॅक्ट ग्रुप आहे. इज
इज अट्रॅक्टिव्ह, इज आउटस्टँडिंग. इथं काही मग तुम्ही ॲडजेक्टिव्ह वापरू शकता. येणारी वर्ब सिंग्युलर. अ एन वापरता नाही येणार. अ पोएट्री नाही म्हणता येणार. अ पोएट्री ऑफ टागोर. चुकलं. ठीक आहे. हे दुसऱ्या टाईपचे. तिसऱ्या टाईपचे वेगळे अजून जे प्लुरल आहे ऑलरेडी. तिसऱ्या याच्यामध्ये प्लुरल, पोलीस वगैरे सारखे, पीपल. ठीक आहे, ते पण पाहूया, हे पण पाहूया, लिहून घ्या. आता कलेक्टिव्ह नामामध्ये तिसरा टाईप कव्हर करायचा आहे. बोलू त्याच्याबद्दल. हे झालं सगळं. लिहा 3 नंबर करा.
आपल्यासाठी आहे टाईप. परीक्षेला डायरेक्ट प्रश्न येणार आहे, क्रियापद योग्य आहे का. घ्या. कलेक्टिव्ह नाउन्सपैकी खालील नाउन्स हे मूलतः प्लुरल असतात. मूलतः प्लुरल असतात. त्यामुळे त्यांचे पुन्हा प्लुरल करू नये. अनेक वचन प्लुरल म्हणजे मूलतः प्लुरल असतात. त्यामुळे त्यांचे पुन्हा प्लुरल करू नये. नेक्स्ट, यांच्यापूर्वी या नाउन्सच्या पूर्वी अ किंवा एन, याचा अर्थ एक असा होतो, अ किंवा एन आर्टिकल वापरले जात नाही. यांच्यापूर्वी अ किंवा एन असे आर्टिकल वापरले जात नाही. मात्र द आर्टिकल वापरता येऊ शकते. द आर्टिकल वापरता येऊ शकते. ठीक आहे. आता उदाहरणार्थ बघा, पोलीस. आता पोलीसचं अनेक वचन पोलिसेस आणि पीपलचं अनेक वचन पीपल्स. पीपल्स होतं पण ते वेगवेगळ्या जातीचे लोक, असं ते वेगळा अर्थ आहे त्याला. ते जनरली असं अनेक वचन करायचं नाही. कॅटल, कॅटल्स प्लुरल होत नाही. ऑलरेडी ते प्लुरल आहे. हा पहिला भाग त्याचा. अ पुलिस, अ पीपल, अ कॅटल, आणि एन आर्टिकल वापरू नये. मात्र द वापरता येते. यानंतर येणारी व्हर्ब प्लुरल असते. यानंतर येणारी व्हर्ब प्लुरल असते. सिंग्युलर व्हर्ब वापरत नाहीत. उदाहरणार्थ बघा आता, पोल्ट्री, जेंट्री, व्हर्मिन, अळ्या किंवा किडे यांचा समूह, सभ्यलोक समूह, कोंबड्यांचा समूह, गुरांचा समूह, पीझंट्री, छोटे शेतकरी समूह,
क्लर्जी, क्लर्जी पुजारींचा समूह, क्राऊड गर्दी. जनरली याच्यामध्ये मेल, फिमेल, चिल्ड्रन हे सगळे येऊ शकतात, हे सगळे येऊ शकतात. हां, कॅटल इज ग्रेझिंग, कॅटल्स आर ग्रेझिंग, कॅटल्स इज ग्रेझिंग, कॅटल आर ग्रेझिंग. ग्रेझिंग म्हणजे चरणे. कोणतं वाक्य बरोबर आहे ओळखून दाखवायचं. फाइंड आउट करेक्ट सेंटेन्स. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. कोणतं वाक्य बरोबर आहे? कोणतं वाक्य बरोबर आहे? एकच वाक्य बरोबर आहे. असे प्रश्न साधारण परीक्षेला येऊ शकतात. काय वाटतं? चौथं वाक्य बरोबर आहे. कारण बघा, कॅटलला येणारी वर्ब प्लुरल पाहिजे. इथं इज आहे, इथं यस लावून दिलं आहे दोन्ही ठिकाणी, तर यांना पुन्हा यस लावायचं नाही असं आपण या ठिकाणी पाहतो आहे. ऑलरेडी प्लुरल, येणारी वर्ब प्लुरल पाहिजे. चौथं वाक्य जज करायचं. असं योग्य वाक्य शोधू शकलात तर तुम्हाला मार्क मिळेल. चला, पाचवा आणि शेवटचा प्रकार घ्या. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. 5-7 मिनटं लागतील अजून, मग थांबू आपण. चला, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, भाववाचक नाम. हे झालं मागचं, लिहून घ्या पहिले. घ्या 5 नंबर, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन.
भाववाचक नाम. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाम. घ्या भावना, गुण, अवस्था, इत्यादींना दिलेल्या नावाला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असे म्हणतात. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आर इनव्हिजिबल, अदृश्य, इनव्हिजिबल और इमॉर्टल. म्हणजे अमूर्त. म्हणजेच मग ॲब्स्ट्रॅक्ट त्याचा अर्थ लागतो. ठीक आहे. खालच्या इथल्या अशा नामांना डोळ्यांनी बघता येत नाही. कांट बी सीन. हाताने स्पर्श करता येत नाही. हातांनी स्पर्श करता येत नाही. कांट बी टच्ड. वास येत नाही. कांट बी स्मेल्ड. मात्र फेल्ट किंवा इमॅजिन्ड. फेल्ट म्हणजे वाटणे किंवा कल्पना करणे. त्याची मात्र कल्पना करता येऊ शकते. ठीक आहे. ॲब्स्ट्रॅक्ट आहे त्याच्यातही दोन प्रकार आहेत. काही प्युअरली ॲब्स्ट्रॅक्ट आहे म्हणजे अनकाउंटेबल, तर काही काउंटेबल आहे. पण मग कॉमन फॅक्टर असा आहे का ते डोळ्याला दिसत नाही, स्पर्श करता येत नाही. लिहा खालच्या वेळीत. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्सपैकी खालील काही नाउन्स प्युअरली ॲब्स्ट्रॅक्ट आहेत. म्हणजेच
ते अनकाउंटेबल स्वरूपात आहे. अनकाउंटेबल स्वरूपात आहे. त्यामुळे त्यांचे पुन्हा प्लुरल होत नाही. त्यामुळे त्यांचे पुन्हा प्लुरल होत नाही. त्यांच्यापूर्वी अ एन द आर्टिकल वापरता येत नाही. मात्र अधिक माहिती देऊन निश्चित केल्यास द आर्टिकल वापरता येते. अदरवाईज सामान्य अर्थाने आर्टिकल वापरायचं नाही. फॉर एक्झाम्पल या प्रकारामध्ये बघा, लव, हेट्रेड, जेलसी, प्राईड, काइंडनेस, ब्रेव्हरी, शौर्य, स्टुपिडिटी, अशा प्रकारचे नाउन्स येणार आहेत. हॅपीनेस, बघा आता, ब्युटी, डॅश ब्युटी अट्रॅक्ट्स पीपल, डॅश ब्युटी ऑफ मोनालिसा was outstanding. Love is necessary for healthy life. Love of a mother is boundless. आर्टिकल्स भरायचे आहेत. एक तर नो आर्टिकल किंवा द. आणि अन वापरता येणार नाही यांच्यापूर्वी.
बोला. ब्युटी अट्रॅक्ट्स. कोणतं ब्युटी, कोणतं सौंदर्य असा प्रश्न विचारता नाही येते. सामान्य अर्थाने असेल तर नो आर्टिकल. कोणाचं सौंदर्य? ऑफ मोनालिसा, पर्टिक्युलर व्यक्तीचं झालं. काय येईल? द. लव इज नेसेसरी फॉर हेल्दी लाईफ. कोणतं लव? असं कोणत्या प्रेमाबद्दल नाही. प्रेम जिव्हाळा पाहिजे तेव्हा त्या माणसाच्या जीवनाला काहीतरी मिनिंग आहे. नो आर्टिकल. पण डॅश लव ऑफ अ मदर, कुठल्याही एखाद्या आईचं प्रेम पर्टिक्युलर झालं. इज बाउंडलेस, ते अमर्याद असतं. हे झालं एका प्रकारच्या ॲब्स्ट्रॅक्ट नामाबद्दल. आता दुसरा प्रकार म्हणजे मग नामाचे प्रकार वैशिष्ट्ये आणि उदाहरणासकट संपतील. सेकंडकडे जाऊ आता. हे झालं सगळं. द्यायचं पुढे. घ्या. 2 नंबर करा, नंबरिंग करत असाल तर, नाही तर स्टार करा. लिहा. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्सपैकी खालील काही नाउन्स हे मूलतः सिंग्युलर असतात. त्यामुळे मूलतः सिंग्युलर असतात, त्यामुळे त्यांचे प्लुरल होते. सरळ सरळ लक्षात घ्यायचं. एकदा काउंटेबल शब्द किंवा अनकाउंटेबल शब्द असं जर ऐकायला आलं तर तुम्ही लक्षात ठेवायचं की पुढे काय बदल होईल तो. ठीक आहे. तर काउंटेबल म्हटलं, हे काउंटेबल आहेत असं लिहून घ्या. हे नाउन्स काउंटेबल असतात म्हणजे सिंग्युलर असतात. प्लुरल होतं. अयंद नियमाप्रमाणे वापरता येतात. फक्त ॲब्स्ट्रॅक्ट का म्हणायचं तर डोळ्याला दिसणार नाही, स्पर्श करता येणार नाही. उदाहरणार्थ घ्या. लॉ, स्किल, ट्रेडिशन, ऑर्डर, ड्युटी, स्पीच, एक्झामिनेशन. दिसणार काहीच नाही पण याचं अनेक वचन घेईल. लॉचं लॉज, स्किलचं स्किल्स, ऑर्डरचं ऑर्डर्स, ड्युटीचं ड्युटीज, ट्रेडिशन, इंटेंट, एक्झामिनेशन, डिस्कव्हरी, तर डिस्कव्हरीज होईल. पण ही गोष्ट डोळ्याला स्पष्ट आणि क्लिअर दिसणार नाही. चला, 7-8 नाउन्स देतो. फक्त मला ते 5 प्रकारात कोणते आहे तेवढं ओळखून दाखवा फक्त, मग थांबू आपण. ओके. हे झालं सगळं लिहून. आयडेंटिफाय द टाईप ऑफ नाउन्स. तुमचे आन्सर्स. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन. याच्यापैकी 8 शब्दांची टेस्ट.
ठीक आहे. चला घ्या, पहिला घ्या पेपर, नागपूर, फ्लीट, क्रू, क्रुएल्टी, चाइल्डहुड, किंग, यशोदा. केक. 9 प्रश्नांची टेस्ट घ्या. अर्थ जर माहीत नसेल थोडी अडचण येऊ शकते, ते आता माहीत असावं लागेल. ते काही त्याच्याकरता प्रयत्न करावं लागतील थोडेफार. त्याचं येत नाही ना ते परीक्षेला, प्रयत्न करावं लागतं पहिले. चला करायचं चेक. पेपर पहिला शब्द आहे पेपर. पेपरला काय कशात टाकाल? कॉमन नाव मोजता येतं. पेपर पेपर. नागपूर प्रॉपर नाउन. फ्लीट हा जहाजांचा समूह आहे, कलेक्टिव्ह नाउन. क्रू हा स्टाफ आहे, कलेक्टिव्ह नाउन. क्रुएल्टी क्रूरता आणि चाइल्डहुड बालपण हे दोन्ही ॲब्स्ट्रॅक्ट नामामध्ये जाईल दोन्ही. किंग कॉमन नाउन. यशोदा
आणि केक ठीक आहे. चला थांबायचं इथे. पुढे नाउन्सचे प्लुरल आणि त्याच्याशी रिलेटेड आणि मग प्रोनाऊन असं पुढचं आपण चॅप्टर्स पाहणार आहे पुढच्या लेक्चरला, है ना. हे क्लिअर झालं. मिटवायचं हे बघा. तुम्हाला लिहायचं असेल तर नंतर लिहित बसा. काय अडचण असेल तर विचारायचं.